आता मराठीत बोलते, पण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही. ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा, ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडियामध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली, पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे की मराठी भाषेसारखी भाषा नाही मग कबूल आहे. फारच उत्तम भाषा आहे, त्याबद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपली ही भाषा वाढेल आणि लोक समजतील की मराठी भाषा काय आहे. पण जर आपण त्याच्याबरोबर सोळं पाळलं आणि फक्त आम्ही मराठी शिकणार, मग ह्या देशाचे आपण एक नागरिक आहात. त्यातली जी राष्ट्रभाषा आहे तिला आत्मसात केलं पाहिजे. हो, आम्ही काय मराठी भाषेतच शिकलो, मराठी शाळेत शिकलो आणि मराठी मीडियममध्ये शिकलो. पण आमचे वडील म्हणजे मोठे भारी देशभक्त होते. त्यांनी सांगितलं काही नाही, हिंदी आलीच पाहिजे. आणि मलाही व्यासंगच फार होता ना, तेव्हा आमच्या घरी सगळ्यांना हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. तेव्हा आपल्याकडे सुद्धा एक असं व्रत करावं की आम्ही हिंदी भाषाही शिकून घेऊ. ही माझी विनंती आहे. आज आपल्या देशाचे अनेक तुकडे झालेले पाहून फार दुःख वाटतं. आणि विशेषतः महाराष्ट्रात ती देशभक्ती नाही जशी पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे, शिवाजी महाराजांसारखे झाले जिथे थोर पुरुष, तिथे ती देशभक्ती नाही. पैशाकडे लक्ष, कसंही करून पैशाकडे लक्ष घालत. पैशाने सुखी झालेला मनुष्य मी आज तरी पाहिलेला नाही. पैसे आले म्हणजे मग सगळे प्रकार सुरू. दारू प्या, मग आणखीन करा, हे करा. जेवढे पैसेवाले लोक आहेत त्यातला एखादाच मी दानवीर पाहिला. बाकी सगळे दारुडे, नाहीतर आणखीन काय काय करतात ते करतात. लक्ष्मी ही चंचल असते, तिला स्थिरावण्यासाठी तुमच्यामध्ये संतुलन यायला पाहिजे. ते संतुलन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कितीही पैसे आले आणि काहीही तुम्ही मिळवलं आणि कोणत्याही सत्यावर गेला तरी तुमच्यामध्ये आनंद येऊ शकणार नाही. आनंद त्याची परिभाषा करता येत नाही, कारण आनंद ह्याला उपमाच नाही. आनंदात सुख आणि दुःख अशा दोन बाजू नसतात. निव्वळ आनंद, केवळ आनंद. आणि जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं की सोनियाचा दिन आहे, त्या आलेला आहे, ते घडलेलं आहे. फक्त ते जाणलं पाहिजे आणि मिळवलं पाहिजे. पण तुम्ही सूक्ष्मातच नाही, तुमचं लक्ष सूक्ष्मात नाही आहे, मग करायचं कसं काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल, या महाराष्ट्रात अनेक साधू संत झाले आणि कार्य करून गेले. त्यांनी आपले इथे प्राण सुटले, रक्त सांडलं. तितकं काही उत्तर हिंदुस्थानात झालेलं नाही. पण अहो, आमचा सहयोग तिथे असा पसरलेला आहे की घरोघर दारोदार सगळे कुठले आले, कुणाची कृपा आहे. एवढे आमचे साधू संत, त्यांनाही छळलंच म्हणा, त्यांची काही विशेष अवभगत केलेली नाही, त्यांनाही छळून काढलं. आणि आता असं वाटतं की त्यांचं एवढं कार्य गेलं कुठे. आता ही गोष्ट समजून घेण्यासाठी की काय आपल्यामध्ये असे दोष आहेत. मुख्य म्हणजे कर्मकांडी लोक. खंडीवर देव ठेवायचे. सकाळी 4 वाजेपासून आंघोळ करायची, कारण 6ला स्वयंपाक करायचा असतो. तर 4 वाजता उठून देव देव करत.
खंडीभर देव आमच्या सहयोगांच्या घरातनं निघाले, मला माहिती आहे. ते खंडीभर देव पूजत बसा, मग ह्या देवळात जा आणि त्या देवळात जा आणि त्या देवळात जा. आता हे देवळातलं खरं काय आहे किंवा कोणचं देऊळ खरं आहे, कोणचं दैवत खरंच जागृत आहे, हे तरी तुम्ही कसं ओळखणार? कोणी म्हटलं की निघाले. मी बघते ना, रांगेच्या रांगे लोक चालले. आता आळंदीला सुद्धा मी एकदा पाहिलं की सबंध ही कुंडी डोक्यावर ठेवून बायका निघाल्या आळंदीला. एक बाई तर बेशुद्धही झाली. हे काय आहे? हा सगळा वेडेपणा कशाला? नाही तर टाळ कुठं चालले तिकडे पंढरीला. त्याचं काय होणार आहे? अहो, पंढरीच्या माणसांना बघावं काय मिळालं त्यांना. ही पद्धत घातली कुणी? त्यांना काही मिळालेलं आहे का? काही लाभलं आहे का? त्यांचं बघायला पाहिजे ना. नुसता कसा तरी वेळ घालवायचा. मग ज्ञानेशांची पालखी काढली. अहो, ज्यांच्या पायात चपला नव्हत्या, म्हणजे आपण विसरलो तरी कसे, त्यांची पालखी काढली आणि घरोघर जाऊन जेवायचं. प्रत्येक गावात जाऊन जेवायचं. म्हणजे पालखी काढली ना आम्ही, त्याच्यात कसल्या तरी पादुका ठेवल्या, झालं, आम्हाला अधिकार आहे. कोणत्याही गावात गेले की आम्हाला वाढा जेवायला. मुलांना हसायला येतं, पण असं करणारे पुष्कळ लोक आहेत. हे सगळं सोडा आता मेहरबानी करून. मी तेवढ्यासाठी तुमच्या पुण्यात आले. एक गृहस्थ मला म्हणाले, माताजी तुम्ही पुण्यात कशाला आला? मी म्हटलं, हो, हे पुण्यपट्टणम लिहिलेलं आहे म्हणून मी आले इथे. दुसरं काही नातं नाही माझं, पुण्याचं नातं. ते म्हणे, वा रे वा, तुम्हाला माहित नाही का, भामटा शब्द हा फक्त पुणेकरांना लागतो. हा, मी तर चक्कच पडले. भामटा म्हटला की तो पुणेकरच असला पाहिजे. अरे हा काय प्रकार? अहो माताजी तुम्ही बघा, हा प्रसिद्ध आहे. मी तर अगदी चक्क पडले की अहो, अशी प्रसिद्धी कशी झाली या पुण्यपट्टणमची? सगळं शहाणपण कुठे गेलं आणि ती सात्विकता कुठे गेली? पुण्याही सात्विकतेशिवाय मिळत नाही. तेव्हा आता लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही ह्या महाराष्ट्राला खरोखर महाराष्ट्र जर करायचं असला तर कुंडलिनी जागरणाला तयार व्हावं. स्वतःचं करूनच घ्यायचं, पण इतरांचं करायचं. सगळ्या महाराष्ट्रात मी 20 वर्ष झगडत होते. खेडेगावात जा, कुठे जा, अहो कोणाच्या डोक्यातच घुसत नव्हतं. आता कुणी आणलंय, मला 1 रुपया दिला. कुणी सांगितलं, माताजी 1 रुपया घेत नाही. बरं 10 रुपये देऊ का? म्हणजे काहीतरी दुसरंच घुसलेलं आहे डोक्यात. ते आधी काढायला पाहिजे. ते काढल्यावर मग आपल्या लक्षात येईल की अजून आम्ही काही मिळवलेलं नाही. आम्हाला काय मिळवायचं आहे? आत्मसाक्षात्कार. आणि त्याची अनुभूती मिळाली पाहिजे. उगीचच कुणी म्हटलं मी देतो आत्मसाक्षात्कार, होऊ शकत नाही. त्याची अनुभूती आहे. आदि शंकराचार्यांनी वर्णन केलं आणि त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्यामध्ये हे स्पंद व्हायला पाहिजे. स्पंद शब्द वापर, म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये व्हायब्रेशन्स म्हणतो. ते स्पंद यायला पाहिजे. त्या स्पंदावर तुम्हाला कळलं पाहिजे की तुमची कोणची चक्र धरलेली आहेत आणि दुसऱ्याची चक्र कोणची धरलेली आहेत, आणि तुम्ही ती चक्र ठीक करू शकला पाहिजे. आता ते सांगून गेले, त्याला बरेच वर्ष झाले. ते सगळं काहीतरी बंद करून ठेवलेलं आहे. नुसते त्याची पारायणं करत बसा म्हणजे झालं. पारायणं केलं म्हणजे दुसरे आपल्याकडे लोक आहेत, त्यांचं काय म्हणा, साम्यवादी काय काहीतरी, बुद्धिवादी वगैरे काहीतरी वादी आहेत. त्यांच्यात तर सूक्ष्मता येणं शक्यच नाही, कारण बुद्धीसारखी चक्रातच फिरते. त्याच्या पलीकडे जायला सांगितलंय. आइन्स्टीननी सांगितलं, पुष्कळांनी सांगितलेलं. युग म्हणून होता ऐकले, म्हणजे बाहेर सुद्धा, की ह्या बुद्धीच्या पलीकडे गेल्याशिवाय तुम्हाला सत्य मिळणारच नाही.
बुद्धीने मिळणार नाही. आता मी कितीही लेक्चर दिलं तरी तुमची जागृती होईल असं सांगता येत नाही. ती जागृतीच झाली पाहिजे, तेच घटित झालं पाहिजे, तेव्हाच तुम्ही आत्मसाक्षात्कारी व्हा. एक गृहस्थानी मला म्हटलं, मी आपल्याला 1,00,000 रुपये देतो, माझी कुंडलिनी जागृत करून द्यावं. म्हटलं 2,00,000 दिले तरी नाही होणार. तिला काय समजतं 1,00,000 आणि 2,00,000? तिला फक्त हे समजतं की तुमची शुद्ध इच्छा काय. कारण कुंडलिनी ही शुद्ध इच्छा आहे. तुमची शुद्ध इच्छा जर तुम्हाला केवळ सत्य मिळवायचं असलं तरच ती जागृत होईल. पण आजकाल तरतरेचे लोक बोलतात. परवा एका साधू बाबाचं मी भाषण ऐकलं तर मला मोठं आश्चर्य वाटलं, हे कसे लोकांना आकलन करतात, कसे लोकांना समजतात. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही निवृत्ती मार्गी नाही आहात. नाही, तुम्ही प्रवृत्ती मार्गी आहात. म्हणजे शिवीच आहे की नाही ती. तुम्ही प्रवृत्ती मार्गी म्हणजे प्रत्येकाच्या मागे धावत असता तुम्ही प्रवृत्ती. तर तुम्ही ज्ञानमार्ग घ्यायचा नाही. सहयोग हा ज्ञानमार्ग, तो घ्यायचा नाही. तो कृष्णाने उत्कृष्ट असं सांगितलं की ज्ञानमार्ग घ्या. तर ज्ञानमार्ग घ्यायचा नाही. मग तुम्ही आमच्या सेवेत राहा, गुरूंची सेवा करा, व्यवस्थित त्यांना भरपूर सगळं काही करा. म्हणजे तुमची कमीत कमी पुढल्या जन्मी तुम्ही निवृत्ती मार्गी व्हाल. पण महाराष्ट्रीयन त्याची जी अस्मिता आहे महाराष्ट्राची, ती निवृत्ती मार्गी. काय म्हणा, लहानपणापासून रामदासांचे श्लोक म्हणता तुम्ही, सर्व संतांचे तुम्ही वाचन करता, आणि तुम्ही कसे निवृत्ती मार्गे वालो. तुम्ही कसे हे म्हणजे निवृत्ती मार्ग व्हायलाच, कारण सगळं निवृत्तीच आहे. कोण म्हणतं तुम्ही नाही होत निवृत्ती मार्ग? प्रवृत्तीत तुम्ही फसायचं हे चुकीचं आहे. हे काही बरोबर नाही. हे तुम्हाला माहिती आहे. कारण ज्या देशात तुमचा जन्म झाला हा महाराष्ट्र आहे, तेव्हा त्याची लाज राखा. कसंही मूर्खासारखं वागून तुम्ही जरी दिल्लीला गेलात किंवा कुठे गेलात तरी काय मिळवलं तुम्ही? उद्या लोक थुंकणार नाही तुमच्यावर, अशी स्थिती असते. तेव्हा लक्षात घ्या तुम्ही ह्या महाराष्ट्राचे आहेत. आणि महाराष्ट्रात मनुष्य कसा, माझ्या मते तर निवृत्ती मार्गे पण त्यालाही फाटे फुटले. फाटे फुटले म्हणजे बसले तासन तास उपासात बसले, तर कोणी बसले भजनातच बसले, तर कोणी त्याच्यातच बसले. हे नाही. आज ही वेळ आलेली आहे की सर्व अशा लोकांना जागृती ही मिळणारच. जर तुमची शुद्ध इच्छा असली तर ही तुम्हाला जागृती मिळेल. त्याच्यात मुळीच कमी पडणार नाही. पण ते वाढवलं पाहिजे, ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे. इथे सुद्धा इतके सहजभोगी बसले आहेत मला माहिती आहेत. पण तुम्ही प्रत्येकाने जर 100 माणसं टी केली तर गावोगाव हे लोण पडलं. बरं, ह्याची गरज काय? गरज अशी आहे की माणसाचे जे सूक्ष्म असे धागेदोरे आहेत ते बांधलेले आहेत. सगळे हे षड्रिपू आहेत ना, त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. त्यातनं सुटका करण्याचा हाच एक मार्ग आहे की तुम्ही आत्म्याला प्राप्त व्हा. नाहीतर ह्या लहान लहान गोष्टी सुद्धा तुम्हाला पतनाकडे घेऊन जातात. आम्ही काही तुम्हाला म्हणणार नाही हे करू नका की ते करू नका, काय म्हणणार, खुशाल करा. पण पार झाल्यावर तुम्ही स्वतःच करणार नाही, कारण स्वतःच तुम्ही आत्मा त्याच्या प्रकाशात. मग तुम्ही कसं करा? तुम्हाला स्वतःलाच कळेल चुकीचं आम्ही करायचं नाही. कशाचाही बंध तुमच्यावर नाही. फक्त इथे या, जागृती घ्या, मग बोला मला. अहो, लोकांच्या दारू सुटल्या, हे सुटले, ते सुटले, आणि चांगली मुलं झाली, सत्कर्माला लागली,
त्यांच्या वाईट सवयी सुटल्या. आता पुण्याला म्हणे फारच अनैतिकता आली आहे, ती सगळी समूळ नष्ट होईल. तुम्ही सहयोगाला सुरुवात करा. कोणत्याही स्थितीत असला तुम्ही, काहीही असलं तरी सहयोग हा पसरवला पाहिजे. मी आज इतक्या वर्षापासून पुण्यात भाषण देत आहे. वाढलाय असं नाही मी म्हणत सहयोग, पण खेडोपाडी गेला पाहिजे. अहो हा महाराष्ट्र आहे. संबंध हिंदुस्थानात महाराष्ट्रासारखा देश नाही. पण आता मात्र म्हणता येणार नाही. प्रत्येकाला संतुलनात घातलं तर आश्चर्य वाटतं की आम्ही लहानपणी गाणं म्हणायचो, प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा, आणि त्यात काहीतरीच वर्णन होतं. ते कुठे गेले माहीत नाहीत. काहीतरी दुसरंच जमीन दिसते. तेव्हा आपल्याला परत कळकळीची हीच विनंती आहे की आज जागृती घ्या. तुम्हाला सगळं काही माहिती आहे सहयोगाबद्दल, काही सांगायला नको. ही कुंडलिनीचं जागरण होतं, त्यांनी तुमची चक्र स्वच्छ होतात, त्यांनी तुमच्या हातामध्ये स्पंद येतात, त्यांनी तुम्हाला एक नवीन स्थिती स्थापन होते. आणि ती स्थिती मी म्हणते की सहजावस्था. तुम्ही सहजावस्थात येता, बस मजेत येता. हे व्हायला पाहिजे. मग बघा, मग त्याच्यानंतर तुमची किती प्रगती होते, काय काय तुम्हाला मिळतं, काय काय लाभ मिळतो ते बघा. पण सहजा त्यालाच तयार नाहीत. अधिक कोणी बुद्धिवाद्यांचं तर सोडूनच द्या. ते आपल्या बुद्धीसहित राहू देत त्यांना. त्यांच्याशी कोणी वाद घालायचा. अहो एवढं ज्ञानेश्वरांनी एवढं ह्यांनी लिहिलं आहे अमृतानुभव, ते एकदा वाचून बघा म्हणा निदान. अहो बुद्धी कसली ही? जर बुद्धी ठीक असती तर आज अशी दशा झाली असती का आपल्या देशाची? तेव्हा ह्या बुद्धीला जर खरंच चमत्कार पूर्ण करायचा असला, त्याच्यात ती चमक जर यायची असली तर आत्म्याचा प्रकाश या बुद्धीवर पडला पाहिजे. आणि तुमच्यात सगळं आहे, म्हणजे एखादं मशीन आहे आता, त्याच्यात सगळं व्यवस्थित लावलेलं आहे, सगळं काही केलेलं आहे. आणि ते एकदा चालू तुम्ही केलं तर ते काम कार्यान्वित होईल ना. पण तुम्ही जर आपल्या मशीन आहे त्याला चालूच करायला तयार नाही तर मग काय म्हणायचं? रात्रंदिवस रडगाणं. कोणता पेपर वाचावा असं वाटत नाही. रोत्रंदिवस हीच तुमची सारखी गाढाणी. आणि आता एकदा पार झाल्यावर बघू काय होतं, मग बोला. मग पहिलं तरी उभे राहून तुम्ही काय म्हणणार? पण जे बुडतायत त्यांना वाचवलं पाहिजे की नाही, ह्याची फार गरज आहे. वारंवार मी आपल्याला सांगितलं आहे की ह्या महाराष्ट्रातूनच कार्य होणार आहे. आपल्या पाठीमागे संतांचे आशीर्वाद आहेत. महान संत होऊन गेले, पण तिकडे जातील त्यांच्या समाधीवर आणि रडत राहते. पण ते कोण होते, त्यांना काय मिळालं, कसं मिळालं ते तर आधी समजून घ्या. आता ही मंडळी मराठीत छान गाणं म्हणतात आणि यांना काही नाही, 1-2 महिन्यात हे शिकतात. हे असं कसं झालं? ह्या लोकांना तर साधं म्हणजे मराठी तर सोडा, हिंदी बोलता येत नव्हतं. तर हे कसं घटित झालं, हे कसं झालं लक्षात घ्या. तर ह्यांचं काय आहे की तुकारामाच्या ह्याच्यावर गेले चढून वर आणि जाऊन जमिनीला मुके घेत होते. तर ते लोक जे बरोबर त्यांचं म्हणतात, ज्यांना काय झालं जमिनीचेच मुके घेत होते. तर म्हटलं तुम्ही जमिनीचे मुके कशाला घेतले? हो माताजी, आतून व्हायब्रेशन्स निघत होते म्हणे, तिचे फव्वारेच्या फव्वारे जमिनीतून निघत. तुम्ही तुकारामालाही ओळखलं नाही, ते यांनी ओळखलं. तेव्हा आपल्याला हा समाज आणि हा देश, सगळं जग जर सुखी करायचं असलं
आणि त्याच्यामध्ये सगळीकडे शांती आनंद त्याचं साम्राज्याचं आणायचं असलं तर सगळ्यांनी जागृती करून घ्यायची. इथे फक्त जागृती करू नये, जागृती करून दुसऱ्यांची जागृती करायची. हा अर्धवटपणा आहे. माताजीच्या प्रोग्रामला यायचं, जागृती करून घ्यायची, त्याच्यानंतर पत्ताच नाही कुठे गेले. प्रोग्राम झाल्यानंतर विचारते, बाबा किती आले होते? आले होते पुष्कळ प्रोग्रामला, पण 10च लोक आले. असं का? म्हणजे अगदी वेचक लोक येतात. तर परत परत सांगायचं, म्हणजे मी पुष्कळ तुम्हाला सांगितलेलं आधी कुंडलिनीबद्दल, पण आता सांगायचं म्हणजे असं की आता ही वेळ आलेली आहे. आता कधी तुम्ही लोक जागृत होऊन दुसऱ्यांना जागृती द्याल. आणि जागृती देणं हे महत् कार्य, ह्याच्यापेक्षा पुण्याचं कार्यच नव्हे, बाकी सगळं बेकार आहे. ह्याबद्दल तुम्ही ज्या लोकांनी जागृती दिली, लोकांना सांभाळलं आणि वरती आणलेलं आहे त्यांना विचारा. आता परवा एक गृहस्थ आले होते मुंबईहून, त्यांची शाळा होती मुक्यांची. तर एक मुलगा त्यातला घेऊन आले ते. बहुतेक ते थोडं थोडं बोलू लागले, ऐकू लागले वगैरे होतं, पण हा चांगला. तरी अजून एवढं नाही, पण तरी त्याला 12,000 रुपयाची नोकरी मिळाली. कमाल आहे म्हटलं. म्हणे माताजी हा इतका एकनिष्ठ आहे की त्याला त्यांनी ठेवूनच घेतलं. त्याला इतकं बोलता येत होतं, साधारण बोलायला लागलं तसं जोगानी, आणि कानाने थोडं कमी ऐकायला येत होतं, पण तरी काय हरकत नाही. मनुष्य चांगला आहे ना, मनुष्य पक्का आहे ना, त्याला व्यक्तित्व आहे ना, मग त्याची किंमत करतात. ते करण्यासाठी आपण आपल्याला ओळखलं पाहिजे, आपल्याला स्वतःला जाणलं पाहिजे. स्वतःबद्दल इतका अभिमान वाटेल तुम्हाला, कारण कधी कधी पुष्कळ लोक म्हणतात, माताजी आम्ही असं काय केलं, आम्हाला हे कसं मिळालं, हे इतकं महत्वाचं. अरे तुम्ही मानव आहात, हे मानवांसाठी आहे, सगळ्या जगातल्या मानवांसाठी आहे, मग तुमच्यासाठी का नको? परत या महाराष्ट्रात एवढे संत साधू झाले, ते नुसते त्यांचे हृदय नुसतं कळवळत असेल की ह्या महाराष्ट्रात का लोकांना एवढं नाही समजत, का वाढवत नाही, तेव्हा वाढवायला पाहिजे सहयोग. ही मुख्य गोष्ट आज सांगायची आहे मला. माझं प्रत्येक वर्षी भाषण होतं, कुंडलिनीबद्दल इत्थंभूत माहिती देते, सगळं काही असून सुद्धा, आणि ह्या महाराष्ट्रात राहते मी आणि बोलते मराठी भाषा. ह्या मराठी भाषेत अध्यात्माला केवढी वाव आहे. अहो नाथपंथीयांनी सगळं इथेच कार्य केलेलं, ते जाऊन नंतर रशियाला आणि तिकडे बरेच देशांमध्ये गेले, बोलिव्हियाला, कुठल्या कुठे ती बोलिव्हिया, तिथे गेले मच्छिंद्रनाथनी, गोरखनाथ, आणि तुम्ही इथे बसून काय करता? दोघांनी जाऊन सहयोग सांगितला. जेव्हा तिथे आमचे लोक पोचले त्या सांगितलं, हे बघा आम्हाला चक्र माहिती आहेत, आम्हाला सगळं काही माहिती आहे. कुणी सांगितलं? 2 आले होते बैरागी म्हणे. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांनी आम्हाला सांगितलं, सगळी काही माहिती दिली, पण आम्हाला जागृती देता येत नाही. आता म्हटलं पाठवा महाराष्ट्रात लोकांना जागृती करायला, आता पाठवा. आणि तशी सोय होते. तेव्हा इथल्या लोकांनी जाऊन सगळ्यांना जागृती द्यायची. हे तुमचं लक्षण आहे, त्यासाठी तुम्ही ह्या महाराष्ट्रात जन्माला आला, हे समजलं पाहिजे. ह्याची उमज असायला पाहिजे. आज ज्या भूमीवर तुम्ही बसले आहेत त्याच्याच पुण्याने मी तुम्हाला जागृती देतो. तिकडे इंग्लंडला तर माझे हात तुटायचे वा, पण इथे ही भूमी इतकी चांगली. आता करायचं काय मला समजत नाही. आता सगळ्यांनी आज मनात ज्यांनी प्रतिज्ञा करतील की आम्ही सहयोग वाढवू आणि सगळ्यांना जागृती देऊ, त्यांचीच कुंडलिनी जागृत होईल. थोडासा हट्टही करावा लागतो. तर आता आपल्याकडे प्रेमाने बघा,
दुसरं रडगाणं नको. आपल्याबद्दल निष्ठा असायला पाहिजे. आपल्याबद्दल हा विचार असला पाहिजे की आम्हाला हे मिळतंय हे काहीतरी कारण असल्याशिवाय मिळतं का? सगळ्या जगाला बदलण्याचं आमच्या खांद्यावर कार्य आहे हे समजलं पाहिजे आणि ते तुम्ही करू शकता. मला माहिती आहे की एकदा जर महाराष्ट्रात एक भेटली तर तो वाचणार नाही. आणि कदाचित लोक असं म्हणतात की माताजी तुमच्या गोडव्याने लोक भारावून जातात, तर शिवाजीसारखी तलवार काढा पाहिजे. होता राहू द्या, कसलं काय, तशी काय तलवार वगैरे नको. पण एवढं समजावून मी सांगते की आता मला महाराष्ट्रीयन आहे अशी म्हणण्याची सुद्धा सोय राहिलेली नाही. तुम्हाला आश्चर्य आहे. कारण काय होतंय तेच मला समजत नाही. आता जितके तुम्ही बसले आहेत हे लोक जर जाऊन 100 माणसांना जरी देतील तो संबंध महाराष्ट्र धरला तुम्ही, संबंध महाराष्ट्रात कार्य केलं तुम्ही. समजलं पाहिजे ही शक्ती ही जनशक्ती आहे. ते केल्याशिवाय काहीही होणार नाही. लोकशाही लोकशाही लोक कोण आहेत ते तर बघा. लोकशाही कसली आली? 5 रुपये दिले की वोट देतात. ह्या लोकशाहीमध्ये काय होणार आहे? ही खरी लोकशाही आहे का? कोणालाही 5 रुपये दिले की चालला तो वोट द्यायला. ही काय लोकशाही झाली? तेव्हा तुम्ही खरोखर आधी ते व्यक्तिमत्व विशेष स्वरूप प्राप्त करा. प्रत्येकातून एक एक महान व्यक्ती तयार होऊ शकते ही मला खात्री आहे. पण ह्या 2 गोष्टी सोडायला पाहिजेत. एक म्हणजे खंडीभर देव आणि दुसरं म्हणजे बुद्धी, वादविवाद. ते बसले आज पंडित महाराज, ते तिकडे बसले. काय ओळख आहे का म्हटलं त्यांना कोणाची? वादायला बसले आपापसात. वादायचं, आज इथलं डिस्कशन, आज तिथे डिस्कशन. त्याचा काय फायदा? जे एकमेव आहे त्याचं डिस्कशन कसं करणार? तेव्हा ते एकमेव आधी मिळवून घ्या. आणि ते मिळवणं काही कठीण आहे तुम्हाला. तुमची परंपरा इतकी मोठी आहे, एवढी मोठी परंपरा आहे, त्यात ते मिळवलंच पाहिजे आणि गाठलंच पाहिजे आणि ते मिळू शकतं. तेव्हा तुम्हा सर्वांना अत्यंत प्रेमाने मी कुंडलिनी जागरणाच्या प्रोग्रामसाठी आमंत्रण करते. आता करूया. त्याला काही वेळ लागत नाही. तुम्ही लोक ज्या भूमीवर बसला ती भूमीच माझी मदत करते आणि तुमचं स्वतःची परंपरा आहे. त्याला काही वेळ लागणार नाही. तरी आरामात बसा. 10 मिनिटात तुम्ही सगळे पार व्हा. अरे हे काय आहे? महाराष्ट्रीयन लगता है, बार बार गिर जाता है. आता माझ्याकडे दोन्ही हात अशी करा. पायातले जोड़े काढले पाहिजे. पैर के जूते निकाल दीजिए कृपया और दोनों हाथ मेरी ओर इस तरह से करें. सरळ, जरा वर, थोडे वर.
आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डाव्या हाताने डोक्यावर असं, इथे टाळू आहे त्या टाळूवर हा डावा हात असा धरा, वर वरती, ऊपर ऊपर में सटाकर नहीं, ऊपर रखिए। ठीक है। आता डावा हाथ माझ्याकडे, लेफ्ट हैंड मेरे और करें, और राइट हैंड सर पे रखिए तालू के ऊपर में। डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात टाळूवर। आता डोळे मिटून बघा की हातामध्ये डोक्यातून काहीतरी थंड थंड नाही तर गरम येत आहे का? वर खाली फिरून आत बघा, गरमही येत असेल। आता परत उजवा हात माझ्याकडे, फिर से राइट हैंड मेरे और लेफ्ट हैंड सर के ऊपर, फिर से सर पे रखिए तीसरी बार, और हाथ घुमा के देखिए कि तालू भाग से ठंडी या गरम ऐसी हवा जैसी, जिसे स्पंद कहते आ रहे हैं। हाँ, आता परत दोन्ही हात माझ्याकडे करा। हमारी तरफ मुंह करके बैठिए। हाँ, दोन्ही हात आमच्या। थंड वारा येऊन राहिला तुमच्याकडून माझ्याकडे। आता ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा बोटांमध्ये, तळव्यामध्ये किंवा डोक्यातून थंड नाही तर गरम अशा वाऱ्याच्या लहरी येत असतील, त्यांनी दोन्ही हाथ वर करावे। जिन लोगों के उंगलियों में और तल हाथ में और तालू के अंदर से ठंडी या गर्म हवा आई, ऐसे लोगों ने दोनों हाथ ऊपर। अब देखिए सब लोग हो गए, सब पार हो गए। विश्वास करो आप पार हो गए, आपको आत्म साक्षात्कार का अनुभव आ गया। सब लोग विश्वास करो, विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा। अहो किती झाले तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार। आप सबको मेरा नमस्कार, सबको नमस्कार। सगळे झाले, कमाल आहे।